श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. जुलै महिना सुरू झालेला आहे आणि सध्या ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्ष सुरू आहे. तर बघा, आषाढ आणि जुलै या दोन्ही महिन्यातील पहिला प्रदोष व्रत त्रयोदशी तिथीला पाळला जाईल. तो दिवस बुधवारचा असल्याने याला बुध प्रदोष असं म्हणतात किंवा मग याला सौम्यवारा प्रदोष असं सुद्धा म्हटलं जातं. या प्रदोष व्रतामध्ये दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग आहे, ज्यामध्ये उपवास, उपासना आणि इतर शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आणि यशस्वी मानला जातो. प्रदोषाच्या दिवशी लोक व्रत करून भगवान शिवाची पूजा करतात. शिवकृपेने भक्तांचे सर्व प्रकारचे दुःख आणि संकटे दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व त्रास सुद्धा दूर होत असतात. तर आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी ही 3 जुलै 2024 रोजी सकाळी 7:10 सुरू होईल आणि ही तिथी 4 जुलै रोजी सकाळी 5:55 संपेल. प्रदोष मुहूर्ताच्या दरम्यान पहिल्याच प्रदोष व्रत हे बुधवारी म्हणजेच उद्याच आपल्याला सर्वांना पाळलं जाणार आहे. त्यामुळे हे व्रत जे आहे ते बुध प्रदोष किंवा मग सौम्यवारा प्रदोष या नावाने सुद्धा ओळखलं जाईल. सर्वार्थ सिद्धी योगात बुध प्रदोष व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर आपण जर या दिवशी भगवान शिवशंकरांची उपासना केली, त्यांची आराधना केली तर आपल्या जीवनातील सर्व संकटे सुद्धा दूर होत असतात. या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये रुद्राभिषेक करू शकता. रुद्राभिषेक त्याचबरोबर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये काही अडचणी आहेत, दोष आहेत, तर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या मूर्तीवरती म्हणजे शिवलिंगावरती तुम्ही हा अभिषेक जो आहे तो करू शकता. तर हा जो प्रदोष व्रत असते तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. कारण का तर प्रदोष व्रतामध्ये भगवान शिवशंकर हे नंदीवरती बसून माता पार्वती सोबत संपूर्ण सृष्टीचं भ्रमण करत असतात आणि असं म्हणतात की हे प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवशंकर कैलास पर्वतावरती भगवान शिवशंकर हे नृत्य करत असतात आणि त्यावेळेस सर्व देवी देवतांनी तिथे हजेरी सुद्धा लावलेली असते. तर हा जो प्रदोष व्रत आहे उद्याचा, या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे. कशासाठी तर आपल्या मुलांसाठी. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत, सर्वांनाच माहीत आहे. तर भगवान शिवशंकरांनी स्वतः त्यांना प्रथम पूजनीय असल्याचं उपाधी दिलेली आहे. तर आपण जर उद्या गणपती बाप्पांची प्रथम पूजा केली आपल्या मुलांसाठी तर मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी, संकटे, दुःख, विघ्न आहेत तर ते दूर होतील. त्यांच्या अभ्यासात, नोकरीत, प्रत्येक ठिकाणी प्रगती होईल आणि त्याचबरोबर सर्व संकटांचा सुद्धा नाश होईल. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझ्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी, मग ते व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती असू द्या. आणि आत्ताच्या ह्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेच कमी राहता कामा नये. तर बुद्धीचा देवता म्हणजेच विघ्नहर्ता हे जे बुद्धीचे देवता आहेत, सर्वांचे लाडके दैवत आहेत, तर त्यांनाच आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. कोणत्या तर बघा, सर्वात प्रथम उद्या तुम्हाला काय करायचं आहे, हा जो उपाय आहे तर तो मंदिरामध्ये करायचा आहे. तुमच्या आजूबाजूला गणपतीचं मंदिर असेल तर तिथे करा, नाही तर मग तुम्ही बघा जे भगवान शिवशंकरांचं मंदिर असतं तर तिथेही गणपती बाप्पांची मूर्ती असते, तिथेही केला तरीही चालेल. तर काय करायचं आहे बघा, 21 दुर्वा घ्यायचे आहेत, 1 नारळ घ्यायचा आहे आणि दक्षिणा घ्यायची आहे आणि त्याचबरोबर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. हे जे तांदूळ, दुर्वा आणि नारळ जे आहे तर ते तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नारळ आणि दुर्वा ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या हातात धरायच्या आहे. दुर्वाची आणि नारळाची शेंडी ही गणपती बाप्पांकडे करायची. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. गणपती बाप्पांना सांगायचं की माझ्या मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करा आणि त्याचबरोबर त्यांना प्रत्येक कामात यश मिळवून द्या.
अशी प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे। त्यानंतर आपण जे तांदूळ घेतलेले आणलेले तर ते हातामध्ये धरायचे आहेत। तिथे खाली आसन टाकून बसायचं आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला पठण करायचं आहे। तर ते किती वेळेस, तर 3 वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि हे तांदूळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहे। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला गणपती मंदिरामध्ये किंवा शिव मंदिरामध्ये जिथे कुठे तुम्हाला असं वाटतं की गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता। घरी करता येणार नाही, कारण आपल्या घरामध्ये जी सकारात्मकता असते त्याच्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पट ऊर्जा जी आहे तर ती मंदिरामध्ये असते। त्यामुळे हा मंदिरामध्येच उपाय करा, नक्कीच त्याचा फायदा होईल। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।